नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र प्रबोधिनी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. कंबाईन ग्रुप बी ची असणारी प्रीची एक्झाम आता 14 जून या दिवसाच्या निमित्तानं नुकतीच पार पडली आणि या पेपरच्या बाबतीमध्ये उत्सुकता खूप जास्त होती की 2025 पर्यंतचा असणारा आयोगाचा जो पॅटर्न आहे तो आयोग कॅरी करतोय का त्यामध्ये थोडेसे असणारे चेंजेस आणतोय. युपीएससीने ज्या पद्धतीनं स्वतःचा पेपर फॉर्मॅट चेंज केला, एमपीएससी आता बदलतोय, तर तसाच रेफरन्स आपल्याला कंबाईनच्या परीक्षेमध्ये दिसेल का, अशा पद्धतीचे असणारे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत होते. पेपर झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून असं समजतं की पेपर हा मॉडरेट लेवलचा होता. कुणीही म्हणायचं धाडस करू नका की पेपर इझी होता. का? कारण पेपर देऊन आल्यानंतर पेपर इझी वाटतो, पण त्या 60 मिनिटांमध्ये आपलं असणारं टेम्परामेंट काय, पेशन्स कसे आहेत, या गोष्टीच्या माध्यमातून कळतं आपल्याला की एक्झॅक्टली पेपर कसा होऊ शकतो. मग पेपर हा नक्कीच मॉडरेट होता. याच्यामध्ये जर थोड्याशा आपण सब्जेक्टला बायफर्गेट करण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये पॉलिटी सारखा असणारा विषय हा तुम्हाला इझी टू मॉडरेट लेवलला जाताना दिसतो. जिओग्राफी सारखा असणारा विषय तोही इझी टू मॉडरेट लेवलचा होता. इकॉनॉमिक सारखा विषय जर बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी तो मॉडरेट लेवलचा दिसतो तुम्हाला. सोबतच जनरल सायन्स पीवायक्यू बेस्ड असणारे कंटेंट तुम्हाला जास्त दिसतात त्याच्यामध्ये, आणि तो सुद्धा तुम्हाला मॉडरेट टू टफ लेवलचा थोडासा जाताना दिसतो. मॅथ्स रिझनिंग मध्ये रिझनिंग होता तुम्हाला थोडासा इझी टू मॉडरेट, पण मॅथ्स मध्ये काही प्रश्न तुम्हाला टफ दिसतात. म्हणजे जनरली ओव्हरऑल जर याचा असणारा अनालिसिस करण्याचा प्रयत्न केला तर हा असणारा पेपर मॉडरेट लेवलचा होता. आणि याच्यावरती सगळ्यात मोठा प्रश्न असा उपस्थित होतो की कट ऑफ काय जाऊ शकतो. मग कट ऑफचा विचार केला तर हा कट ऑफ मागच्या असणाऱ्या वर्षीच्या पद्धतीनं होता का, जे 52 ते 54च्या दरम्यान कदाचित लागू शकतो, अशा पद्धतीचा असणारा उल्लेख त्याच्यामध्ये येणार आहे. इथं सिम्पली काय करायचं तुम्हाला या ठिकाणी की जो 24च्या बाबतीमध्ये गेला होता 62.5 पर्यंत, एवढ्या जास्त असणाऱ्या कट ऑफ पर्यंत जाणार नाहीये, पण नक्कीच हा असणारा कट ऑफ तुम्हाला 50-55च्या रेंजमध्ये असणार आहे. ज्यांचा स्कोर आता 50+ असेल त्यांनी इझिली या ठिकाणी मेन्सला स्टार्ट करायचं आहे. पण येणाऱ्या असणाऱ्या कंबाईन ग्रुप सी कडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक असणार आहे, जर मेजरली टार्गेट आपलं कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी असेल तर. ठीक आहे, चला मग या असणाऱ्या संपूर्ण 100 क्वेश्चनचं असणारं अनालिसिस बघूया, म्हणजे एक रफ आन्सर की तुम्हाला येईल. आणि ज्यावेळेस आयोग या ठिकाणी आन्सर की देईल त्यानंतर याचं व्हेरिफिकेशन आपण करूयाच, पण मोस्टली असणारे क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी परफेक्टली मॅच करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. मग त्या असणाऱ्या सगळ्या क्वेश्चनचा रेफरन्स आपण आपल्या असणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती घेतोय. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपला असणारा जो प्लॅटफॉर्म आहे तो ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. आणि यामध्ये आपण युपीएससी असेल, एमपीएससी असेल, कंबाईन असेल, या तिन्ही असणाऱ्या एक्झामला या ठिकाणी गाईड करतो. यासाठी आपल्याकडं विशेष मेंटॉर म्हणून या ठिकाणी आहेत, ते म्हणजे आयोगाचे असणारे माझे अध्यक्ष अरुण अडसूळ सर आहेत. सोबतच आपले असणारे डायरेक्टर विजयराज चंदनकर सर आहेत. या असणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींच्या सोबतच आपण काय करतोय, या सगळ्या असणाऱ्या एक्झामला कंडक्ट करतोय. आणि त्यासोबतच या प्रिपरेशनच्या अंतर्गत आपल्याला जी स्ट्रॅटेजी तयार करायची आहे, मग युपीएससी एमपीएससीच्या अंतर्गत आन्सर रायटिंग पासून ते मॉक इंटरव्ह्यू पर्यंत सगळ्या असणाऱ्या स्टेजेस मधून आपण जाणार आहोत. त्यासाठी आपला असणारा एक विश्वासाचा साथी म्हणून आपण या ठिकाणी महाराष्ट्र प्रबोधिनीकडे पाहू शकतो. सोबतच एक महत्वपूर्ण रेफरन्स काय की 26 जूनला आपण एक ऑनलाईन बॅच अनाऊन्स करतोय, ज्यामध्ये आपली तयारी असणार आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या अनुषंगाने. ज्यांना 2027 साठी तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपली असणारी विजय भाऊ बॅच असेल. आणि याच्यामध्ये 26 जूनला बॅच स्टार्ट होते, म्हणून सामाजिक न्याय दिनाच्या निमित्तानं पहिल्या 100 विद्यार्थ्यांना सवलतीमध्ये आपण ऍडमिशन देणार आहोत. ठीक आहे, चला तुम्हाला मास्टरने लगेच आल्या ऍड करायला सुरुवात केली का? ठीक आहे, आता स्टार्ट करूया आपण या ठिकाणी क्वेश्चनच्या रेफरन्सच्या अनुषंगाने. बघा पहिला क्वेश्चन काय, पहिल्यांदा मी पॉलिटिक्सचा असणारे क्वेश्चन डिस्कस करेन, त्यानंतर करंट घेईन आणि मग त्यानंतर सब्जेक्टचा असणारा सिक्वेन्स त्या ठिकाणी फॉलो होईल. बघा पहिला प्रश्न काय, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. विधान काय बघा, संविधानाच्या अनुच्छेद 368 अंतर्गत उद्देश पत्रिकेमध्ये दुरुस्ती करता येते काय, हा प्रश्न ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्यात पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला. प्रश्न नीट आहे, पहिल्यांदा उपस्थित करण्यात आलेला आहे का, कशामध्ये, सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का. या असणाऱ्या खटल्यामध्ये सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते असा मुद्दा मेन्शन केलेला आहे. म्हणजे काय, हा असणारा सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे, प्लस तो घटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे, असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला होता. आणि जो पहिला प्रश्न उपस्थित झाला होता तो होता 1960च्या कालखंडामध्ये. 60 मध्ये होता तो कुठं, तर त्या ठिकाणी बेरुबारी संघ खटल्याच्या अंतर्गत त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. म्हणजे पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला असेल तर हे विधान या ठिकाणी आपल्याला साफ चुकीचं म्हणावं लागणार आहे. पुढं
सप्टेंबर 2025 ते 42वी घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 1976 मध्ये फक्त एकदाच उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यात आली, तर बरोबर आहे. हा कधी करण्यात आला होता? 42व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने. विधान कुठलं बरोबर असेल या ठिकाणी? योग्य ओळखाय सांगितले, फक्त विधान ब बरोबर असणार आहे. फक्त सिम्पली काय लक्षात घ्यायचं, सगळा हा क्वेश्चन पीवायक्यू बेस्डच आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला ट्रिकी काय मुद्दे ओळखायचे आहेत की इथं क्वेश्चनचा मीन काय आहे हे कळालं. शब्द खूप महत्वाचे आहेत, तो म्हणजेच कुठल्या या ठिकाणी प्रश्न ऐतिहासिक खटल्यामध्ये पहिल्यांदाच उपस्थित करण्यात आला का? तर नक्कीच नाहीये, हे इथं लक्षात घ्यायचंय. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. इथं काय केलं आपल्याला? केंद्र राज्य संबंधाच्या अनुषंगाने जे प्रशासकीय आणि विधिविषयक संबंधावरती आयोगाचे प्रश्न वारंवार असतात का, त्याच अनुषंगाने भाग नंबर 11 मधला असणारा हा प्रशासकीय संबंधाचे असणारे आर्टिकल विचारले. आणि याच्यामध्ये आता का प्रश्न विचारला? जनगणनेचा मुद्दा सुरू आहे, त्या अनुषंगाने प्रश्न विचारणं अपेक्षित होतं. तो असणारा आर्टिकल सुद्धा याच्यामध्ये आपल्याला हायलाइट होताना दिसतो. मग काय केलं बघा, या ठिकाणी जोड्या लावाच्या अनुषंगाने पाहिले तर कलम 256चा उल्लेख केला तर काय असेल? केंद्र आणि राज्य आणि केंद्राचे दायित्व या ठिकाणी दिलेलं आहे. 257चा उल्लेख करायचा प्रयत्न केला तर काही प्रकरणामध्ये राज्यांवर केंद्राचं नियंत्रण असेल. 258(1) उल्लेख करायचा असेल तर केंद्राकडे कार्य सोपवण्याचा राज्यांचा अधिकार उल्लेख केला. 260चा उल्लेख केला या ठिकाणी तर भारताबाहेरील प्रदेशांच्या संबंधात केंद्राचं अधिकार क्षेत्र असणार आहे. म्हणजे इथं इतर देश भारतासाठी प्रशासकीय कामं देऊ शकतात, हा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचा. म्हणजे उत्तर कोणतं असेल या ठिकाणी? आपल्याला ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी उत्तर असणार. सिंपली काय करायचं, फक्त या असणाऱ्या प्रशासकीय संबंधांचा उल्लेख याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला अभ्यासायचा आहे. पुढचा प्रश्न बघा काय, खालीलपैकी कोणतं तत्व भारतीय राज्यघटनेतील राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही? डीपीएसपी वरती 2 प्रश्न डायरेक्टली. असे प्रश्न क्वचित प्रसंगी असतात, फंडामेंटल राईट्स वरती असतात क्वेश्चन जास्त, पण या असणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांनी डायरेक्टली विश्वास ठेवलाय तो डीपीएसपी वरती. मग काय दिलंय बघा, सर्वांसाठी रोजगाराच्या तरतुदी मार्गदर्शक तत्वाचा भाग नाही असा क्वेश्चन केलाय. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, बघा सर्वांना रोजगाराच्या तरतुदींचा उल्लेख केला तर कलम 39 आहे. स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतनाचा उल्लेख केला तर 39 स्मॉल डी चा उल्लेख करतो आपण. शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र जमण्याची परवानगी उल्लेख असेल कलम 19 उपकलम 1 त्यातला असणारा स्मॉल सी चा उल्लेख याच्यामध्ये येतो. म्हणजे हा हक्कातला पॉइंट आहे, तो डीपीएसपी मध्ये येत नाही. उत्तर हेच आहे आपलं ऑप्शन नंबर 3. कामांसाठी योग्य वेतनाचा उल्लेख केला या ठिकाणी तर कलम नंबर 42 चा उल्लेख आपण त्याच्यामध्ये करतो, जिथं कामगारांची व्यवस्था सुरुवात होते. आणि कलम 43 सांगतो की वाजवी वेतन त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे हा डीपीएसपीचा मुद्दा आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, चलो पुढं. परत डीपीएसपीचा क्वेश्चन रिपीटेड आहे. ओके, मग बघा, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालील पैकी योग्य कथने ओळखा. ती गैर न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे न्यायप्रविष्ट नाही. बरोबर आहे का? यस. त्यांना नैतिक आणि राजकीय आधार आहे. यस, डीपीएसपी हेच तर सांगतात ना, स्टेटनं काय करावं, म्हणजेच त्यांना राजकीय आधार पण मिळतोय. बरोबर आहे. ती समूहाच्या कल्याणाला प्रोत्साहन देते. कलम नंबर 38 वेलफेअर स्टेट, लोक कल्याणकारी राज्याची निर्मिती करायची, तो उल्लेख याच्यामध्ये येतो. म्हणजे सी पण बरोबर आहे. पुढं, त्यांच्या अंमलबजावणीसाठी कायदे आवश्यक आहेत का? यस, कलम नंबर 37 हे सांगतो काय, मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा निर्माण करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने असणारा पाठ असेल. म्हणजे सर्व विधाने बरोबर असतील. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. पुढचा प्रश्न पहा, कोणता आहे? क्वेश्चन नंबर 55. खालीपैकी काय भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये समाविष्ट नाही? आता 23 आणि 24 हे हक्कांवरती प्रश्न आहेत, पण याच्यामध्ये काय क्वेश्चन केला गेला हे लक्षात घ्यायचे. 23 मध्ये आहे वेट बिगाड, शोषणाचा मुद्दा, आणि 24 मध्ये आहे शोषणामध्येच बालकांचा उल्लेख, बालकामगारांचा उल्लेख. मग याच्यामध्ये शोधायचं फक्त बालकामगारांचा उल्लेख कुठं आहे. मग तुम्हाला दिसेल बालमजुरीस बंदी हा 24 मध्ये येतोय, म्हणजे हा याच्यामध्ये नाहीये. संपला उत्तर मुद्दा या ठिकाणी. कुठलं उत्तर असेल? ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी असेल. बाकीचे ऑप्शन आवडायला किंवा वाचायला आवडत असेल तर वाचून टाका. उत्तर काय या ठिकाणी? बालमजुरीस बंदीचा उल्लेख या ठिकाणी असेल. कंटिन्युअसली मास्टर सांगत असतो की ब्रिटिशकालीन कायदे वाचत चला, पण आपण सिरियसली बघत नाही. तर याचा प्रश्न बघा, 1947 असणाऱ्या भारत स्वातंत्र्याच्या कायद्यावरती क्वेश्चन केला गेला. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत बदल केले. काय बघा, या कायद्याने संविधान सभेला ब्रिटिश संसदेने भारतासंदर्भात केलेला कोणताही कायदा रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार दिला. बरोबर आहे. संविधान सभा ही एक विधिमंडळ संस्था देखील बनली का? सगळ्यात मोठा तेढ इथंच निर्माण केला होता. का?
कारण जेव्हा सप्टेंबर 1946 मध्ये हंगामी सरकार स्थापन केलं होतं, त्याचं मेन काम होतं की भारतासाठी कामकाज बघायचं. पण या स्वातंत्र्याच्या कायद्यामध्ये काय सांगितलं की जोपर्यंत घटना तयार होत नाही तोपर्यंत घटना समितीच भारताचं कामकाज चालवणार. म्हणजे त्या हंगामी सरकारचं कामच राहिलं नव्हतं. मग तोच मुद्दा विधानात टाकलाय. विधान 2 बरोबर आहे. 3 बघा, 3 प्रश्न राज्यसभेच्या प्रीला पण विचारलाय, रिपीटेड प्रश्न आहे, PYQ आहे. बघा काय, सर्वसाधारण परिस्थितीत जेव्हा संविधान सभा ही संविधान संस्था म्हणून आणि विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करीत असे तेव्हा तिचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र प्रसाद यांच्याकडे होते. काय संबंध रवींद्र साहेबांचा? राजेंद्र तर पाहिजे ना कमीत कमी या ठिकाणी. म्हणजे विधान 3 चुकीत. इथं तुम्ही तर्क लावू नका बरं का, की प्रिंटिंग मिस्टेक झालं असेल, चुकून झालं असेल, चला आपण करेक्शन करूया. हे तुमचे तर्क इथं जोडायचे नाहीत आपल्याला. क स्टेटमेंट चुकीचं असेल, योग्य विधान कोणतं असेल? अ आणि ब योग्य असेल. आता जर आयोगानं असं धरलं गृहीत की तुम्ही इथं वाचताना राजेंद्र प्रसादच वाचा आणि आयोगाने आन्सर की मध्ये तसा मुद्दा दिला तर आपण भांडण करू आयोगासोबत. काळजी नका करू. का? आयोग तशी संधी देतो आपल्याला. 100 रुपये प्रत्येक प्रश्नाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी अर्ज करू शकतो आणि ऑब्जेक्शन घेऊ शकतो. ठीक आहे, पुढं 57 पहा, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात विधानसभा निर्माण करणं आवश्यक असणार आहे? विधानसभेचा उल्लेख केला तर कलम 170. आणि प्रत्येक जनगणनेनंतर यांच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा बदल करायचे, ते सुद्धा कलम 170चा उल्लेख करतो आपण. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. हा, 171चा उल्लेख केला तर विधान परिषदेचा संदर्भ येतो आणि पात्रता आणि सभागृहांच्या बाबतीमध्ये असणारे पुढचे कलम असतील. पुढं, उपलेखा परीक्षकाने एका वर्षात लेखा परीक्षण करावयाच्या 100 ग्रामपंचायतीपैकी किमान किती ग्रामपंचायती मुख्य ग्रामपंचायती असणं आवश्यक आहे? परिशिष्ट नंबर 9 शिकवत असताना हा मी आकडा सांगत असतो प्रत्येक वेळेस. काय, जो MPSC मधला असणारा विद्यार्थी क्वालिफाय करतो आणि महाराष्ट्र वित्त व लेखाधिकारी होतो का, त्याला 100 ग्रामपंचायतीचं ऑडिट करायचं असतं. आणि त्यापैकी 20 ग्रामपंचायती मुख्य असल्या पाहिजेत आणि 80 ग्रामपंचायती या गौण असल्या पाहिजेत. त्याच्यावर मी प्रश्न विचारत असतो तुम्हाला की मुख्य ग्रामपंचायत म्हणजे काय आणि गौण ग्रामपंचायत म्हणजे काय. काय व्याख्या असते तिथं? ज्या ग्रामपंचायतीचं वार्षिक उत्पन्न हे किती असतं? 25,000पेक्षा कमी, त्याला म्हणायचं मुख्य. आणि तशा ग्रामपंचायती किती असल्या पाहिजे या ठिकाणी? तर 20 असल्या पाहिजेत. हे लक्षात ठेवायचं. हा उत्तर असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चलो पुढं. खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती ही शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे? शहरी भागाचा उल्लेख केला तर 1992-93च्या बाबतीमध्ये घडलेली असणारी घटनादुरुस्ती कोणती? 74व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती कलम नंबर 243 मध्ये P पासून ते ZG पर्यंतचे आर्टिकल आपल्याला ऍड होताना दिसतात. हे लक्षात ठेवायचं. खालील पर्यायपैकी कोणते न्यायालय अभिलेख न्यायालय आहे? अभिलेख न्यायालय म्हणजेच काय? जे प्रत्येक न्यायालयाला स्वतःच्या माध्यमातून ऑर्डर देतं, स्वतःच्या माध्यमातून कंट्रोल ठेवतो. ठीक आहे, ज्याला आपण तिथं काय म्हणतो, रेकॉर्ड कोर्टचा उल्लेख या ठिकाणी येतो. रेकॉर्ड कोर्टचा उल्लेख केला, अभिलेख न्यायालयाचा उल्लेख केला तर इथे असतो कोणता? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट दोन्ही आहे. पण आयोग हुशार आहे, तर हायकोर्टच नाव नाही टाकलं. ठीक आहे, मग काय टाकलं? फक्त सुप्रीम कोर्ट टाकलेला आहे. मग याचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं याच्याशी संबंधित असणारे प्रश्न विचारले जातात, कारण इथंच आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. न्यायालयाचा अपमान केला तर याच अनुषंगाने या ठिकाणी तरतुदी लागू होतात. मग तो मुद्दा असेल ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख या ठिकाणी. ठीक आहे, पुढं. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणते शुल्क वसूल करू शकते? बस तिकीट शुल्क, आयकर, सीमा शुल्काचा उल्लेख केला तर इथं उत्तर येतं घरपट्टीचा उल्लेख. ठीक आहे, पुढं. भारतीय संविधानाच्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी खालीलपैकी कोणते कार्य निश्चित केलं आहे? शहरी दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक व सामाजिक विकासासाठी नियोजन, चर्म संस्कृतीचे संस्करणीचे, चर्मोद्योग कारखान्यांचं नियमन आणि शहरी वनीकरण. लक्षात घ्यायचं, 12व्या अनुसूचीचा उल्लेख केला म्हणजे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले मुद्दे. तर इथे एवढ्या क्लॅरिटीनं हे मुद्दे दिलेले आहेत, त्यावरून लक्षात घ्यायचे सर्वच्या सर्व या ठिकाणी बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 62 उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. पुढे बघा, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून कसे टाकता येते? कॉमन मुद्दा आहे आणि आपण जेव्हा रिव्हिजनचे कंटेंट घेत होतो त्यावेळेस हा शब्द आवर्जून सांगितला होता. काय? सर्वोच्च न्यायालयाच्या असणाऱ्या चौकशीनंतरच राष्ट्रपती त्या ठिकाणी त्यांना पदमुक्त करू शकतात. भले राज्याचा आयोग जरी असला, नियुक्ती राज्यपाल करतात पण पदमुक्ती राष्ट्रपती करतात. हे लक्षात ठेवायचं आहे ठिकाणी. आणि काढून टाकण्याबद्दल प्रश्न केलाय म्हणजे पदमुक्तीचा उल्लेख केलेला आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. त्यानंतर मुद्दा येतो कुठला? हा बघा, हे लास्ट सेशन जे होतं ना आपलं, त्यावेळेस हा प्रश्न मी मुद्दा पण विचारला होता साहेबांना, सोपा वाटतं पण उत्तर द्या. आणि तो रेफरन्स होता कुठला? की भारतीय संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक अशी आहे. ही खालीपैकी कोणत्या देशाच्या सुरुवातीच्या अनुषंगाने हा मुद्दा मांडलेला आहे? तर साहजिक आहे, USA असणाऱ्या राज्यघटनेचा आढावा आपण या ठिकाणी करतो. आणि पंचायत राजच्या अनुषंगाने अतिशय फेमस असणारा प्रश्न या ठिकाणी येतो. काय?
ग्रामपंचायतीसाठीच फक्त तहसीलदार आहे, सगळ्यांसाठी जिल्हाधिकारी आहे असं आवर्जून सांगितलं होतं. तोच प्रश्न विचारलाय बघा. काय? सरपंच किंवा उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी किमान 1/3 सदस्यांच्या सहीनं अशा प्रस्तावाची सूचना कोणाला द्यावी लागते? भले सरपंच शब्द आलाय आणि 1/3 सदस्यांची सही करायला सांगितली म्हणजे हे पद प्रत्यक्ष नाहीये, हे अप्रत्यक्ष सरपंचांबद्दल बोललं जातं. हे लक्षात ठेवायचं. कारण जेव्हा प्रत्यक्ष सरपंच असतात तेव्हा विनंती वजा असणारा जो अर्ज असतो का तो 2/3 लोकांची साईन लागते. इथं 1/3 लोकांची साईन लागते. म्हणजेच काय? रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा. हा जुन्या मुद्द्यावरती प्रश्न विचारलाय. तहसीलदारांचा उल्लेख येतो. 7 दिवसांमध्ये काय करतात? विशेष बैठक घेतात आणि मग पुढच्या 14 दिवसांमध्ये या ठिकाणी बैठक कंडक्ट केली जाते आणि मग अविश्वासदर्शक ठराव मंजूर केला जातो. हेही लक्षात ठेवायचं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स. ठीक आहे. तर असे होते पॉलिटीचे आपले 15 प्रश्न. आता यानंतर आपण या ठिकाणी करंटचे असणारे 15 क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी मी पटपट तुम्हाला सांगतो, काळजी नका करू. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर रिझल्ट देणारी असणारी संस्था आहे आपली. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रबोधिनीच्या अनुषंगाने युपीएससी एमपीएससी कंबाईनची असणारी पूर्ण तयारी तुमची या ठिकाणी करून घेतली जाते. या निमित्तानंच आपण काय करतोय तर 26 जून पासून एक आपली असणारी ऑनलाईन बॅच आणतो याच्यामध्ये. आणि या ऑनलाईन बॅचचं असणारं नाव असलं आपलं विजयी भव बॅच. आणि या अंतर्गत महत्वाचा मुद्दा काय? सामाजिक न्याय दिन आहे या 26 जूनला, म्हणून 100 विद्यार्थ्यांना सवलतीत असणारे प्रवेश मिळून जातील. कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला स्क्रोलमध्ये, कॉन्टॅक्ट नंबर पण मिळेल, प्लस कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर असेल, तर त्याच्यावरती तुम्ही तुमच्या क्वेरीज विचारू शकता. ठीक आहे. चला करंटचे असणारे क्वेश्चन बघूया. काय बघा? डॅश डॅश यांनी एप्रिल 2024 मध्ये अधिकृतपणे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून डब्लिन मध्ये पदभार स्वीकारला. कोणाचा उल्लेख होतो या ठिकाणी? सायमन हॅरिस यांचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. पुढचा उल्लेख बघूया. क्वेश्चन नंबर 37 चा रेफरन्स काय? खालीलपैकी कोणाला जंगलाचा विश्वकोश एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं? तर तुलसी गौडा यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. पुढे पहा. खालीलपैकी कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली होती? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा मुद्दा. नंतर येतो भारतात 2024च्या असणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या किती होती? आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. 8,000 असणाऱ्या एकूण उमेदवारांपैकी 800 फक्त महिला होत्या. म्हणजे जवळपास या ठिकाणी 9.6% असणाऱ्या महिलांचा उल्लेख येतो. त्यामुळे उत्तर बघितलं या ठिकाणी तर ऑप्शन नंबर 2 असेल 800. आता इथं प्रश्न काय करायचा अगोदर? आयोग किती महिला खासदार निवडून आल्या? पहिल्या निवडणुकीत किती होत्या? आताच्या निवडणुकीत किती होत्या? असे प्रश्न केलेत आयोगाने. पण इथं थोडीशी गुगली मारली. त्यांनी काय केलं? उमेदवार किती होते असे प्रश्न केलेले आहेत. त्यामुळे हाही मुद्दा वाचावा लागणार आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पुढं लेगो ही खेळणी बनवणारी कंपनी आहे. तिचे कार्यक्षेत्र जगभरात विस्तारलेलं आहे. ती मूळचे कोणत्या देशातले आहे? तर ती मूळची आहे डेन्मार्क मधली. हेही लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा उल्लेख बघा या ठिकाणी. खालीलपैकी योग्य गतने ओळखा. मनोहर जोशी व पंकज उदास यांना पद्मभूषण पुरस्कार 2025 मध्ये सन्मानित करण्यात आला. मरणोत्तर देण्यात आलेला आहे. मुद्दा गाजतोय, मग लक्षात ठेवायचं. अच्युत पालव आणि अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला. उल्लेख केला तर दोन्ही विधानं बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर उल्लेख केला बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय असेल? महिलांना रोजगार देणे, लिंग समानता आणि मुलींचे शिक्षण, आरोग्य विमा, पेन्शन. खूप कॉमन प्रश्न आहे. लिंग समानता आणि मुलींचे शिक्षण या अनुषंगाने बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उल्लेख या ठिकाणी दिसतो आपल्याला. पुढचा उल्लेख केला मिशन शक्ती योजना कशाशी संबंधित आहे? मिशन शक्ती संरक्षणाशी संबंधित, अंतराळ, ऊर्जा का महिला सक्षमीकरण? तर महिला सक्षमीकरणाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. पुढे बघा. डॅश डॅश एक पायलट, वैज्ञानिक आणि उद्योजक हे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या असणाऱ्या ब्ल्यू ओरिजिनच्या NS-25 मोहिमेचे परदेशी पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. कोणाचा उल्लेख या ठिकाणी येतो? इथं तर इथं असेल या ठिकाणी गोपीचंद थोटापुरा हे नाव लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी हे बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढे पहा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा क्रम पुरस्कार मिळालेल्या वर्षानुसार चढत्या क्रमाने लावा. सर्वात जुना पहिल्यांदा व सर्वात नवीन शेवटी असा उल्लेख या ठिकाणी केला. तर हा उल्लेख केला तर सगळ्यात जुना उल्लेख केला तर आशा भोसलेंच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी येतो. नंतर अप्पासाहेब धर्माधिकारी, नंतर अशोक सराफ आणि नंतर शेवटी येतात राम सुतार यांचा उल्लेख येतो. राम सुतार आणि अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरती प्रश्न रिपीट झालेला आहे बरं का. हे लक्षात ठेवायचं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा उल्लेख. त्यानंतर बघा प्रश्न कुठला या ठिकाणी 46 खानमिगो हे डॅश डॅश या क्षेत्राशी संबंधित असलेले
कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या ऍपचा उल्लेख या ठिकाणी येतो. कशावरती चालणारा ऍप या ठिकाणी, तर तो शिक्षणावरती संबंधित असणारा मुद्दा आहे, लक्षात घ्यायचं. खानमिगो या असणाऱ्या ऍपचा उल्लेख असेल. ठीक आहे, पुढे बघा. खालीलपैकी कोणती बाब ही उभ्या शेतीचा व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नाहीये, व्हर्टिकल फार्मिंगचा फायदा नसणारा उल्लेख केला तर शेती योग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढले हा त्याचा असणारा फायदा असणार नाही. त्यामुळे उत्तर असेल याचा ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख. नंतर बघा काय दिलंय, दुष्काळ सहन करणारी डॅश डॅश जात सादर करण्याच्या यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नाईक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. कोणत्या असणाऱ्या तांदळाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो, या ठिकाणी सहभागी धान राईस, हे लक्षात घ्या, सहभागी धान तांदळाचा उल्लेख येतोय. ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स त्या ठिकाणी बघायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर सरांना विचार, त्यानंतर उल्लेख करूया पुढचा, तो म्हणजे 17व्या ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय हे कोणते. जागतिक प्रशासन संस्थांमध्ये सुधारणा, बहुपक्षीयतेला प्रोत्साहन, सामाजिक विषमतेला संबोधित करणे आणि एआयच्या नियंत्रणासाठी समावेशक चौकट प्रस्थापित करणे. मग कोणता उल्लेख याच्यामध्ये येतो या ठिकाणी, तर याच्यामध्ये क समाविष्ट होत नाहीये. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख याच्यामध्ये असेल. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. UNVच्या अनुषंगाने असणारा प्रश्न आहे. 2024 मध्ये UNV ने जगभरात 14,500हून अधिक स्वयंसेवक तैनात केले. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित केले आहे. स्वयंसेवक हे विविध भूमिकांमध्ये कार्य करतात, त्यामध्ये समुदाय विकास, मानवी हक्क, शांतता निर्मिती इत्यादी समाविष्ट आहेत. कोणते मुद्दे असतील तर सर्व विधानं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे, यस. मग तयारी करताय कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, तर त्यासाठी आपलं महाराष्ट्र प्रबोधिनी हा असणारा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. या असणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन बॅच स्टार्ट करतोय आपण या ठिकाणी 26 जून पासून. तर या असणाऱ्या बॅचचा फायदा घेऊ शकता. महाराष्ट्रात असणारी स्ट्रॉंगेस्ट फॅकल्टी तुम्हाला या असणाऱ्या बॅचमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, मग त्यानंतर आता स्टार्ट होईल ते म्हणजे जनरल सायन्स, आणि त्यानंतर बाकीचे असणारे सब्जेक्ट या ठिकाणी क्यू मध्ये असतील. ठीक आहे, येस. तर मी विनंती करतो, महाराष्ट्रातील असणाऱ्या या रिझल्टच्या असणाऱ्या फेजमध्ये महाराष्ट्रातील नंबर 1 म्हणजे नंबर 1 रँक वरती क्वालिफाय होणाऱ्या PSIच्या असणाऱ्या रिझल्ट मधल्या विद्यार्थ्याला तुम्ही त्यांच्याशी डायरेक्टली त्या ठिकाणी बोलू शकता. ठीक आहे, येस.